दादा तुमचे बैल वगैरे आहेत का? आमचे आहेत ना बैल. असं वाटतं का कधी बकासूर मध्ये आपला बैल वेल पलावा? आम्हाला वाटलं होतं आज आमचा पण बैलाबरोबर फेटा काढायला होता बकासूरला. अच्छा म्हणजे एक इच्छा होती मनामध्ये किंवा अशी वाना बकासूर म्हणजे लवकर दिसतील आपल्याला. चालेल दादा, शुभेच्छा. अजून कोणती इच्छा आहे का कुठल्या बैलामध्ये पलाची? अजून मथुरमध्ये पलाची इच्छा आहे. मथुरमध्ये पलाची इच्छा बघायला वाटतं. काय वाटतं या वर्षी सीएसके जिंकल का नाही? 100%. काय फिक्सिंग करून का? नाही ना, तर असं समजायचं का 2 वर्ष अजून बॅन पडलाय. मित्रांनो समोरच बघतो आपला MP किंग शेरा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच बकासूरच्या सोबत बांधलेला आहे. म्हणजे समजू शकता तुम्ही. तर बाई कुठे आणले? अरे वा, बैल आणले का नाही? कोणला बघायला आले आता? बकासूर सगळे मित्रांनो सगळी मान खाली न गेली पाहिजे. मान तुटली तरी आतीचा मागे चालला. मित्रांनो मुंबई बिंजोड असो किंवा घाट असो सगळीकडे असा स्वतःच्या जोरावरती अधिराज्य करणारा छोटा लक्ष्य. नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीरकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो कडाव फाटी म्हणजे एक मोठं मैदान आणि नक्कीच या मोठ्या मैदानामध्ये बरेचसे असे मोठे मोठे नंदी येणार आहेत. तसेच छोटे मोठे नंदी, सर्व नंदी जे काय भेटतील ना आपल्याला ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि नक्कीच जे कोणी आपले यूट्यूब फॅमिलीमधनं असेल दिसल्यावरती आवाज देत चला, तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आज लवकर चालू आहे त्याच्यामुळे ब्लॉग देखील येणार आहे. तर चला भेटतो आता कडाव फाटीवरती. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाला वंदन करून हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आपण देखील आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो. मित्रांनो अतिशय सुंदर असं आपण बघतोय नियोजन केलेलं आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण झेंडे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला एक मोठा उत्सव बघायला भेटतात. इकडे समोरच्या साईडला बघा कडाव केसरी म्हणून एक मोठं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आज. मित्रांनो पाहुण्यांसाठी मस्त स्टँड आहे आणि समोर सुदाम दादा पावाले देखील बसलेले आहेत कारण का नियोजनामध्ये त्यांचा संपूर्ण हात आहे. माऊली ड्रायव्हर वाकस आपण माऊलीवाल्यांच्या गाडीवर झाला चांगलं नियोजन वारेवाल्यांच्या गाडीवर समालोचन करते फुलोरे समालोचन कक्षाच्या समोरचे प्रेक्षक अतिरिक्त आहेत त्यांना विनंती की आपण बाजूला व्हा. तिथे फक्त सोन्या मित्रांनो फायनली पोहोचलो आपण मैदानावर पोहोचल्या आपल्याला बकासूर बघायला भेटला आणि बकासूरला बघता बघता आपला भाऊ भेटला. भावा नाव काय तुझं? इथलाच आहे का? मग आज तुमच्या गावात भाई आवडा मोठा मैदान आहे, कसा काय वाटतं तुला? एकदम आनंद होतोय. काय दरवर्षीप्रमाणे आता दादा आमचं ठेवतात आणि यावर्षी पण नियोजन एकदम भारी आहे. गेल्या वर्षी पण नियोजन भारी होता. बकासूर येतात, मथुर येतात, सगळी मोठी मोठी नंदी येतात. काय बोलतोय? काय आता ठेवलं मोठे म्हणजे येतात सगळे. आनंद वाटतं आम्हाला आलो. आणि मित्रांनो सांगायचं झालं तर भावानी वायफायचा पासवर्ड पण दिले, त्याच्यामुळं मला तरी वाटतं व्हिडिओ पण आपल्याला लवकर पडत जातील. बाई आज एवढे शर्ती होतील म्हणजे बघ कुठून कुठे बैलगाड्यामुळे बैलामुळे आपल्या गावाचं नाव कुठेतरी वरती चालले, त्याच्याबद्दल काय सांगशील? काय आता आनंद होता आम्हाला पण गावाचं नाव वरती गेलो. असा मग तुझा आवडता नंदी कुठला? आपला काय सगळं बरोबर. सर्व नंदी महादेवाचे तरी पण एखादा आवडता असेल बाबाचा गावाचा राजा. हा कडावचा राजा आहे नक्कीच एक मोठा नंदी आणि बरेचशा अगोदरपासून मोठे मोठे शर्ती आपल्याला खेळताना राजा बघायला भेटतात. आज मैदान आहे का ना राजा? पाहायला
मित्रांनो घाट होती मोठी, ऑपरेशन पण झाला, पण आता दुखापतीमधून सावरतोय. थोड्या दिवसानंतर मैदानात पण बघायला भेटायला आपल्याला. बाई कुठच्या आणल्या तुम्ही? अरे वा, बैल आणले का? पक्की गर्दी असतं म्हणून आम्ही आलो. अरे वा, कोणला बघायला आले? सगळं बैल बघतो, सगळं बैल. अरे वा, मस्त मस्त, शुभेच्छा भाई. मित्रांनो बघता समोरच गुंडाडवून पण आलेला आहे आणि एक वासरू बनलेला, मला तरी वाटतं घरचं आहे. गुंडा आणि बरीचशी नियोजन तुम्हाला दाखवतो आता. गुंडाडवून आहे, गावठी आहे, आवडला म्हणून लगेच दाखवायला आलो. भारी वासरू. मित्रांनो भरमसाठ असं नंदी आले. भाई नाव का? स्पायडर कडक आहे भाई. आता नाव शंभू. जमले का शर्यत? नाही का? भरमसाठ असा अड्डा भरले. भाऊच का बोलता बराच ना, मजेन राहायचा. रास नंदी आले. इकडे मथुर वगैरे बनले, सैतान वगैरे आहे. चला जाऊया बघूया. मित्रांनो समोरच बघताय बिनजोडचा बादशाह, ट्रिपल हिंदी केसरी मथुर 1001 कडाव केसरी मैदानामध्ये सज्ज आहे. आणि नक्कीच छोटा भाऊ कॉकटेल पण आले. मित्रांनो A1 जोडी पण आली इकडं. आपला राजेश भाई आहे, चॅनल सबस्क्राईब करा. आणि नक्कीच एक संजय सोबत फेरा झालेला आहे, चांगला फेरा पाला. मित्रांनो आपला भाऊ भेटले. भावा नाव काय तुझं? रोहिदास जोगले. कुठं आलास? अंजप कर्जत तालुक्यात. दादा चॅनलचं नाव सांग ना आपल्या. रोहिदास जोगले. ओके, रोहिदास जोगले म्हणून भावाचं चॅनल आहे, जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा. कारण का इकडचे जे आपले कर्जत असो, अंजप असो, अजून आसपासचे बाडीचे जे मैदान आहेत ना, मोठे मोठे मैदान होतात आणि इथल्या ज्या नंदींची माहिती असते ना, भावाच्या चॅनलवर बघायला भेटतं. मुलाखत पण चांगली घेतात, जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, 100% सबस्क्राईब करा. माझी मुलाखत पण घेतली भावाने, एक छोटीशी मुलाखत देण्याचा प्रयत्न केलाय. जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो समोरच बघताय आपण 71 संजय. एक कर्जत साईडला, एक बिनजोडमध्ये एक मोठं नाव, नक्कीच एक मथुर सोबत आपल्याला तुफान फेरा बघायला भेटला. आणि आज घरची गाडी पळणार आहे त्यांची. तिकडे राजा 71 आणि संजय 71 मथुर सोबत तुफान फेरा पडले. चला दादांची आता आपण थोड्याच वेळानंतर मुलाखत घेतोय. मित्रांनो युट्यूब फॅमिलीमधनं आपलं सगळं भाऊ भेटले. भाई नाव सांगा रे एकेकाच्या लाईन. संकेत मोरे, गणेश पालांडे, तुझं भाई तुझा? हर्षद मोरे, चिराग कोकणे. भाई कुठून आले तुम्ही? आम्ही आलो सापेलवरनं. आम्ही सुरेदाचं लय मोठं फॅन आहे. आम्ही सगळे सुरेदाची काल पण व्हिडिओ बघितले आम्ही. अरे भाई धन्यवाद धन्यवाद. मी सांगता कुठली बैल आणल्या तुम्ही? आमचा लक्ष आहे, लक्षासोबत भारत आहे. चालेल, बैलाबद्दल माहिती द्या. शालेय जाता ना कॉलेज करून हा शाले बैल आले का तुमचे? भाई जवळ शालेशन माग आपण उभा आहो. भाई काय बोलता, कोणला सपोर्ट करता या वर्षी तुम्ही? याच्यान IPL मध्ये चालू काय बोलतात? मुंबईमध्ये राहतात ही फक्त मजाक मस्ती आहे, याच्याबद्दल काय ना. मुंबई इंडियन्स आणि CSK मध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला लढाई मोठी बघायला वाटते. काय वाटतं या वर्षी CSK जिंकल का नाही? 100%. काय फिक्सिंग करून का नाही ना? नाही तर असं समजायचं का 2 वर्ष अजून बॅन पडलाय नाही ना? मित्रांनो मजा मस्ती चालू आहे. चला आता यांच्या बैलांची माहिती घ्या. इकडे पण एक बैल होता, मस्त होता. आणि इकडे यांचं लक्ष आले समोर. लक्षाबद्दल कुठला? काला. ओके, गावठी आहे. अरे वा, वासरू एकदम कडक आहे भाई. तुमचं आहे का? नाव काय याचं? याचं नाव शंकर. शंकर, मस्त आहे. आणि इकडे यो लक्षा भाई दिसतं कडक का गे? शिरगावच्या देवाची गाडी झालेली आम्ही त्याची. अरे वा, म्हणजे मोठे मोठे शर्ती करते रे. कडक रा, समोर उभा राहा, समोर उभा राहा. नाही धरू नको भाई, इकडे बघ भाई. बैलाचं नाव का बोलला? लक्षा. कोणच्या नाव पलता? भूषण शेठ शिंदे सापेले. कसं काय गावठी सांगून शर्ती करता का कसं काय असतं? आम्ही एक बैल सांगून बॅनर सोडलेला, वा तेव्हा जमलेली ती गाडी. ओके, म्हणजे बरेचशे मोठे शर्ती. आजचं नियोजन कसं पडलेलं बैल? आजचा उजव्या साईडने पळणार आहे पब्लिकने, तो आतनं पळणार आहे. आणि नाव वगैरे दिले का जमून शर्ती करता? जमून करणार आहे. जमून करणार आहे का? हा, बैल नेहमी जमून करता का तुम्ही नाव बिव देता, कसं काय असतं? नाही, आम्ही नावला नाही, आम्ही बॅनर सोडतो आणि नाही. अरे वा, मस्त. आज गावठी हो पण तुम्ही नाद करताय, कसं वाटतं? कारण कसं आता तुम्ही बघत असाल जाम भारी बैला, कोण किल्लार आणतं, कोण हे आणतं. हा, तुम्ही गावठी हो नाद करता. आशीर्वाद आहे आमच्या पाठी. हा, बस तेवढा. बैल कुठले गांधी पलतं आणि बैल दोन्ही साईडने पब्लिकने पलतं का? आणि पैऱ्याचं वगैरे कोण बघतं? पैऱ्याचं वगैरे कोण बघतं? तो बघतो भूषण मालक, स्वतः मालक बघतात.
भाई मग अशाने पैरात पण येत असतील तुम्हाला. गावठी बैल आहे, चांगला पळला ते. चिकार पोलीस मग कसं काय पैरा स्पीड बघून करता का कसं करता? स्पीड बघून व्हिडिओ बघून बैलाच्या पैरा होतो. चालेल भाई, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद भाई. मित्रांनो, बिनजोडमध्ये एक मोठं नाव जेमतेम 1 वर्षामध्ये खूप सारं नाव केलं. लकी सोन्याची जी जोडी होती ना, एक तुफान वेगाची पलाची, आज नक्कीच लकीला मिस करत असेल सोन्या. आणि जसा लकीचा आशीर्वाद त्याच्या पाठीवरती आहे, तसाच सोन्या टॉपला निघाला. आणि बघतो आता नेहमी 1 नंबरमध्ये पळत असतं आपला खुटारी पनवेलचा सोन्या. असा सोन्या पण मैदानामध्ये आले आणि एक चांगलं नियोजन, चांगली शर्यत आपल्याला बघायला भेटेल. व्हिडिओ जरी दुसऱ्या दिवशी बघत असाल मित्रांनो, तरी पण सोन्याची एक चांगली शर्यत आणि शर्यत झाल्याच्या नंतर मुलाखत पण तुम्हाला बघायला भेटेल. सगळीजणं छोटी मोठी पोरं सगळी सोन्याला बघायला येतात. एक वेगळाच आनंद. इकडे भाऊ आहे. भाऊ भाई नमस्कार. काय नाव तुमचं? विनोद यशवंत राजगुरू. कुठनं आले तुम्ही? वावे इकडचंच का? कर्जत वावे. मग आज बैल आणल्यात का ना तुम्ही? आणलेत ना. वा, कोणकोणती बैल आणल्यात? दगडू. असं कसं गावठी आहे का कसं काय? किल्लर आहे का? चांगलं पलते का? हो. शर्यत वगैरे जमली का नाही? झाली सर. ओके. बैल तिकडे आहेत आणि तुम्ही इकडे सोन्याला बघायला आले का? म्हणजे सगळे बैलांप्रती प्रेम आहे नाही का? जरी आपला बैल असला तरी पण इतरांच्या बैलांवरती पण प्रेम आहे. नक्कीच दादा, शुभेच्छा असतील तुम्हाला. आज कोण कोण आले तुम्ही? आलेले आहे, बरेच जण आलेले. म्हणजे सगळे नियोजन करते आलेत का? चालेल, शुभेच्छा दादा. मित्रांनो, समोर बघता खोपोलीचा बच्चा पण आलेला आहे. अंजरून खोपोलीचा बच्चा. चांगला आहे बैल आणि चांगला पल आहे. नियोजन करता मस्त सावलीला बसल्या तिकडे. बैल पण सावलीला बांधले आपला. कडक काम. मित्रांनो, तोंडरे पनवेलचे आशिष दादा यांची टिटवी देखील आले. सध्या आपण बघतो मुंबई बिनजोड असो किंवा घाट असो, एकदम टॉपला पलताना बघायला भेटतं आपल्या तोंडऱ्याची टिटवी. नक्कीच नियोजन करता आपला आशिष दा पण. आशिष दा, दाद्या कसंच? एकदम मजेत. नियोजन कसं आज? चांगलं नियोजन आहे दादा. काय सांगशील आज आपला टिटवी जातं ते मैदानात गुलाल, घाट असो ना तर मुंबई असो? चालेल, शुभेच्छा दादा तुला. नंतर बोलू, मोठी मुलाखत पाहिजे. तू व्हिडिओ का ना बोलत दादा तू? दादाला असतं पण येवेलीच नक्कीच मुलाखत द्या. आपलं बघतात तोंडरे पनवेलची टिटवी. लोक आहेत बघा, कशी कडक आहे. शेठ नमस्कार. नंबर 501 नंबर ते साईडला. काही टेन्शन नको घ्या. दादा नाव सांगा ना तुमचं? माझं नाव रोशन बोराडे. आणि आज आपण बघता 501 सोन्या आणलेला आहे आणि दुसरं कोण? बुलट. ओके. कसं काय नियोजन आहे आज? दादा आज नियोजन झालं. आपली गाडी जमलेली होती, काही कारणाने बैल आजारी झाल्यामुळे आपण कॅन्सल केली. आणि आता आपल्या बरोबर तो बैल पळतो मुलगावचा बुलेट म्हणून. तो आज आपल्या बैलाबरोबर पहिली गाडी झाली त्याची, दुसऱ्या गाडीला आपण आपल्या बरोबर आणलेले त्या. दादा याच्या अगोदर पळालेली का गाडी बुलेटची? गाड्या झाल्या आपल्या. दोन्ही गाड्या टॉपच्या मारलेल्या होत्या. दादा या भागामध्ये बघायला भेटतं सोन्याचं नाव एक, म्हणजे वरती आपल्याला बघायला भेटतं आणि चांगल्या गाड्या खेळताना बघायला भेटतं. काय सांगाल सोन्याच्या स्पीड बद्दल? दादा सोन्या असं आहे का पुढे गाडी मारणार. पल म्हणजे भरपूरच आहे. आज पण गुलाल पडला, सतत लागोपाठ 28 गुलाल झालेले आहेत. वा. या वर्षी 2 गुलाल पडलेले आहेत. काही कारण थोडा नॉर्मली चूक झाल्यामुळे. आज बघतो एवढं चांगलं स्पीड आहे आणि ओव्हरटेक पण त्या बैलाचं चांगलं आहे. चांगली गाडी जमलेली आज पनवेलवाल्यांबरोबर. तेजा म्हणून त्यांची गाडी जमलेली, पण काही कारणामुळे ती कॅन्सल झाली. पण आपण पायरा बदलून लगेच दुसरी गाडी करतो आपण. कोणच्या नावाने गाडी पळत दादा? साई ग्रुप 500 उकरून. ओके. उकरून पळते. आमचा मुलांचा ग्रुप आहे, जेणेकरून आम्ही मुलांच्या ग्रुपच्या नावाने पळतो. 500 ग्रुप उकरून. म्हणजे पूर्ण ग्रुपच्या नावावरती पळता आपला बैल. किती दाती आहे सध्या? दादा दाती पुरा झालेला आहे. हा. आणि नाव कोणचं बोललं तुम्ही? साई ग्रुप 500 उकरून. ओके. दादा बघा, आज एका बैलामुळे संपूर्ण ग्रुपचं नाव कुठे ना कुठेतरी मोठा होतं. मग अशाने आपल्याला पण एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण का एक नंदी एवढे जणांना कुठेतरी वरती नेण्याचा प्रयत्न करतं. कसं वाटतं जेव्हा तुमच्या या नंदी जिंकल्याच्या नंतर तुमच्या ग्रुपचं नाव या बैलाच्या मागे जोडलं जातं? नाही, आज गुलाल झाला तर सगळ्या मुलांना अभिमान वाटतो. आज आता पहिली गाडी जमली ती गेलेच खाली सोडायला. पोरं सगळी बरोबर असतात, जेणेकरून सगळेच भाव आम्ही एकत्र असतो. दादा असतात चिंचोलीचे. दादा कुठल्या साईडनं पलते? फिक्स कांदा कुठला याचा? आमची साईड उजवी आहे दादा. उजव्या साईडनेच गाडी पलते. ओके.
पब्लिकला पलतं का आतून पलतं? दादा ह्यो आतून बोलतो, आतून दोन्ही साईड डावीने उजवीने आतून बोलतो. हा दादा, पैऱ्याचं वगैरे कसं काय? जो ज्याचा बैल पलतं त्याला पैरा वगैरे देता का कसं? सर्वांना पैरे देतो, कोणालाच नाही बोलत नाही. आज पण दादा म्हणजे दोन्ही गाड्या झाल्यात, त्याही दादाही पैरा मागितला, आज मी त्यांचा पैरा मागितला. वा मस्त. म्हणजे जरी गाडी झाली असेल तरी पैरा करा. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला आजची शर्तीसाठी. धन्यवाद. तिकडे बुलेट आहे, मस्त आहे बैल, दोन्ही चांगले मस्त पळतात. मित्रांनो, समोरच बघताय सिम्बा ग्रुप उसाटणे यांचा बादशाह पण मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच त्यांचा सिम्बा आज आपल्याला बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या शर्ती करताना बघायला वाटतं. इकडे दादा पण. दादा, कोण आज बादशाह आणले? कसं काय नियोजन आहे? बादशाहला नियोजन खारगडचा शंभू आहे. असा शर्त वगैरे जमलेली आहे का नाही? नाही जमली, तेच फक्त चालू आहे. केव्हा आणलाय हो? त्याला झाला आता 1 महिना झाला, 4 शर्ती झाल्या. नियोजन वगैरे कोण करतात? नियोजन वगैरे सिम्बा ग्रुप उसाटणे, शुभम पाटील. ओके, म्हणजे तुम्ही तुमची पोरच करता, शुभमदा पण करता. मग कसं काय बघा, खरेदी झालेली आहे का? खरेदी झालेली आहे का? चालेल चालेल. आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा दादा. सिम्बा कुठं आहे असतं सध्या? सिम्बा आता गटाला पटवले. आणि लायटर घरी आहे का? चालेल चालेल. मग शुभेच्छा दादा आज. बघा इकडे बादशाह. मित्रांनो, 2 मस्त व्हाईट गोल्ड आणले भावानी बाईला. अरे वा, बाईनी ओळखला लगेच. बाई नमस्कार. चालेल चालेल. नाव काय बाई तुमचा? कुठून आल्या? आणि ये बैलाचं नाव काय? शिवा. आणि यो शाहीर. शर्यत वगैरे जमली का नाही? ओके. कशी काय शर्यत वगैरे जमवता तुम्ही? बैला बघून का कसं काय असतं? बाई आज एवढं सगळा मोठा अड्डा भरले, बघून कसं काय वाटतं? या भागामध्ये मला तर वाटतं ना, असं एकच मैदान असं असतं की खूप मोठ्या प्रमाणात नंदी येतात आणि मोठ्या मोठ्या शर्ती करायला भेटतात. अशामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुमच्या म्हणजे ज्या शर्ती, आता बघा थोडंसं दुपार झाल्याच्या नंतर बरेचसे तुम्हाला वेळ थांबायला लागतं. अशामध्ये बैलांना पण उन्हाचा त्रास होतो. लवकर शर्ती करण्यासाठी काय प्रयत्न करता तुम्ही? लवकर येतो आम्ही, सकाळी 8ला आलो. 8ला आल्या, अजून शर्यत जमली नाही. बैल बघायला येतात तेव्हा कसं काय? समोरच्याची बैल काय बघून तुम्ही शर्ती करता? दादाच बघते का? कोणची नाव गाडी बोलता? चाल भाई, शुभेच्छा शुभेच्छा भाई. लास्ट थोडासा. मित्रांनो, भयानक असा अड्डा भरलेला आहे. इकडे गावठी बिवटी सगळी नंदी आलेली आहे. जसा एखादा बैल बाजार असतं ना त्याप्रमाणे. भाई काय बोलतोय? कुठच्या नाहीलेस? इथलंच आहे का? मग आज कुठला बैल आणले का नाही? तुमचीच आहेत का? चल ये जरा समोर या. भाई काय नाव याचा? लक्ष्या. गावठी आहे का? आणि यो भुंगा. अजून कोण कोण आणले? दोनच आणले. याचं नाव काय बोललं? लक्ष्या ना? मग लक्ष्याचा. आणि कोणचा पैरा होता? चॉकलेट. कशी पळाली गाडी? एकदम नाद ग भाई. बघा आज तो कोणती जात आहे ती? जर्सी. दोन्ही जर्सी आहेत का? दोन नाही, तो आपला गावठी क्रॉस आहे. गावठी क्रॉस. बघा ना, आज गावठी आणि जर्सी वर तुम्ही नाद करता भाई. इकडच्या अड्ड्यामध्ये एक वेगळीच मजा असते. आपल्याला गावठी बैलावर जास्त बघायला भेटतात. कशी पळते जोडी? एकदम नाद. काय बोलता? हा, मग आज काय दुसरी शर्यत करायचा विचार आहे का नाही? एकच गुलाल करायचा आणि नंतर करा. मग आता हे वासराचं कसं काय नियोजन? वासराची शर्यत झाली, थोडी मार खाला. ओके, मार खाला का? आता नवीन वासरू होत बाई. मग हारजीत, आता बघा एक शर्यत जिंकले, एक शर्यत हारले. हारजीत काय शिकून जाते तुम्हाला? काय नाही, आता काय यश अपयश त्याही सगळ्यांनी येतच राहतात आणि यश पण जिंकतच जातो. 100% अपयश ही यशाची पहिली पायरी असते, नाही का? मग बाई बघ, आता बैलांनी गुलाल घेतले, काय आनंद असतो घरच्यांचा? काय नाही, घरची सगळे खुश असतात, आई बाबा. वा, म्हणजे घरच्यांचा पण तुम्हाला सपोर्ट आहे, नाही का? चालेल चालेल. बैलाबद्दल सांग ना, किती जाती आहे आणि काय पूर्ण झालेला आहे? पुरा झालेला आहे. म्हणजे आता कडदात लावलेले आहेत त्याने. वा, आणि म्हणजे चांगलं अजूनपर्यंत एवढ्या टिकून पळतंय. मग पैऱ्याच वगैरे कसं काय? बैल कुठं? गावाच्या कडचं शेजारचं गाव आहे ना, पैरा गेलाय. म्हणजे फिक्स असतं का तुमचा पैरा? पैरा फिक्स असतं. अरे वा, चांगलं आहे. आणि मग कुठल्या साईडनं पळत आपला? पब्लिकला पळत? डावी साईडला आतून. दादू बघ, आतून पळायचं झालं तर एकदम स्पीड त्याला चांगलं लागतं. बैलाला तोंड काढून पळायला लागतं. वा, मस्त. म्हणजे एकदम चांगला बैल पळतं. चालेल चालेल भाऊ, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, समोरच बघतो आपला MP किंग शेरा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच बकासूरच्या सोबत बांधलेला आहे. म्हणजे समजू शकता तुम्ही. तर शेरा मित्रांनो बघायला भेटलेला होता. 1-2 गुलाल पडलेले. त्याच्यानंतर मथुरमध्ये पल्लाला टॉप स्पीड लागला आणि 1 नंबर
असा आपल्याला पल बघायला भेटलेला शेराचा. आणि त्याच्यासोबत आहे दशम हिंद केसरी बकासूर बक्याडॉन आणि साहेब म्हणून ज्याला या बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळखलं जातं असा बक्याडॉन डॉन आलाय मैदानामध्ये. कडाव केसरी या मैदानामध्ये एक गेल्या वर्षी पण याच जागेवरती नाशिकचा गुरु होता आणि एक चांगली आपल्याला गाडी पलताना बघायला भेटलेली शेरा बक्याडॉन. चांगली गाडी पलताना बघायला भेटणार आपल्याला मस्त. बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीची देव म्हणून उल्लेख केला जातो असा आपला दशम हिंद केसरी बकासूर आलेला आहे. आणि मला तर वाटतं आज 2 शर्यती करताना बघायला भेटणार आहे बकासूर बक्याडॉन. आणि बकासूरला बघण्यासाठी सगळीकडे आपल्याला पब्लिक बघायला भेटतात सगळीकडे. लांबून पण फोटो वगैरे करतात. इकडे पण आहे. भाई कुठून आलेस? बीडवरून आले. नाव काय तुझं? अरे वा. आज बकासूरला बघायला आले का? अरे वा. सगळी जण बकासूरला बघायला आले. नाद नाही बकासूर शेरा एमपी किंग शेरा आणि बकासूर आपल्याला पलताना बघायला भेटणार आहे. शेरा बकासूर. युट्यूब फॅमिलीमधनं आपला भाई भेटले. भाई नाव का तुझा? बैल आणले का नाही? मल्हार आणले का? कुठल्या गावचं मल्हार? अच्छा पोसरीचा मल्हार आले. मग शर्यत वगैरे जमली का नाही? परत पडली? मग तरी असतेस तू. बाई शर्यत हारल्यावर कसं वाटतं तुला? थोडंसं नाराज होतेस का नाही? शाळेत जाते ना? शाळेत जायचा नंतर नाद करायचा. आज कोणला बघायला आले तिकडे? कुठं फिरतं? बकासूरला. ऊन लागते का ना? मग आवरे ऊन पण तू बैला बघायला कुठला बैल पडतो तुला? सगळी वाटतं का? अरे भाई सगळ्यांवर प्रेम करायचा. चालेल भाई शुभेच्छा. मित्रांनो आपल्या युट्यूबर लोकांच्या सोबत ऊसाच्या रसाचा आनंद घेता इकडे भाऊ आहे आपला दीपू मुंडे आणि दादाचा एक काय दादा नाव? निलेश सुदाम पवार. दादा कसं वाटतं तुमच्या एरियामध्ये एक मोठा मैदान आणि नक्कीच सुदाम दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा बिनजोडचा अड्डा होत आहे? खूप मस्त वाटतंय आम्हाला. आम्ही इथं अड्डा भरला आणि या अड्ड्यासाठी आम्ही स्वतःनी सुदाम दादा असतील गावातली जी पोरं असतील कमीत कमी 100 पोरं आज 1 महिना झाला कंपल्सरी सगळे मैदानाची आणि शिवजयंतीच्या उत्सवाची तयारी करतात. आणि असा हा अड्डा मला वाटतं आजपर्यंत कुठंच झाला नसेल. 100% असा अड्डा हा मी केलाय. आणि खरोखर असं नियोजन आहे एक जबरदस्त. म्हणजे प्रत्येकाला या नियोजनाचं हेवा वाटेल आणि सगळीकडे असंच नियोजन असं वाटेल. एवढं जबरदस्त अड्ड्याचं नियोजन मुलांनी आणि दादांनी केलेलं आहे. दादा आता तुम्ही स्वतः बघा बिझनेस करता कामधंदा करता या बैलगाड्याचे मुलं कितीतरी लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटतं. कसं वाटतं या बैलगाड्यांची मुलं? प्रत्येकाला कामधंदा भेटतं. कोण पाण्याचं करतं, कोण ज्यूसचं करतं, कोण वडापाव, कोणी अंडापाव. खूप मस्त वाटतं. आणि खरोखरच बैलगाडी क्षेत्रामध्ये कित्येक तरी नामवंत बैलगाडी मालक आहेत आणि त्यांच्या मुलं कित्येक रोजगाराला म्हणजे जे आपल्या कोरोनामुळं बंद पडलेले रोजगार होते आणि या बैलगाडी शर्यत बंद झाली होती. ती शर्यत पुन्हा चालू झाल्यानंतर एक जबरदस्त असा लोकांना रोजगार पण भेटायला लागला, प्रोत्साहन भेटायला लागला. आणि कोणाचा रोजगार असेल म्हणजे कित्येक लोकांचे जॉब गेले, आज ती लोक धंद्यात उतरलेत. 100%. आणि एक बैलगाडी शर्यतीमुळं खूप लोकांना रोजगार मिळाला आहे आणि एक चांगला सोर्स मिळाला आहे असं मी सांगू इच्छितो आपल्या मार्फत. चालेल दादा. धन्यवाद. बाई कुठे आणले? मालेवाडी. अरे वा. बैल आणले का नाही? मग आणले ना. कोणला बघायला आले आता? सगळे समोर साईडला बघा किती बक्कासूरला बघण्यासाठी गर्दी झाली सगळीकडे. सगळी जण आनंद घेतात या बैलगाड्या क्षेत्राचा. लांबशाम बघतात. मित्रांनो आलेलो पाणी घ्यायला जरा बरं वाटलं. मावशीच्या दुकानामध्ये आलो. ताई नमस्कार. नाव काय तुमचं? ताई आज बघताय तुम्ही पण लाईव्ह चालू ठेवलेली इकडे बाजूला तुमची शर्ती आहे. कसं वाटतं गावाने जल्लोष कसा आहे तुमचा? आनंद कसा आहे? आनंद एकदम मस्त वाटतंय, छान वाटतंय. महिला असून तुम्ही पण बैलगाडी शर्तीचा नाद ठेवता. कधीपासून नाद आहे तुम्हाला? भरपूर वर्ष झाली. काय बैल वगैरे होती का तुमची? बैल नव्हती. पहिली होती पण आमच्या लग्नाच्या आधी. काय बोलताय या नादाबद्दल? आज बघतोय आपले सर्वात छोट्यातले छोटी आणि मोठ्यातले मोठी पण या नादामध्ये जातात आणि सगळी म्हणजे आनंदाने आपला शेतकऱ्याचा नाद टिकवतात. सगळ्यांना आनंद वाटतो या गोष्टीचा. आणि गावात आवरं मोठं मैदान आहे. मग गावात म्हणजे बघा कुठं ना कुठं तरी गावाचं नाव पण मोठं होत असतं आपल्या. मग आज तुमच्या गावामध्ये कसा काय आनंद आहे?
एकदम छान आहे, हा मस्त वाटतं सगळ्यांना. चालेल मावशी, शुभेच्छा. मित्रांनो रुपेशदा भेटले. रुपेशदा, बरेच दिवसानंतर घरची गाडी बाई, दिवसानंतर वर्धानला बाहेर काढलेला आहे आणि शंकर तर रेग्युलर आता चालूच आहे. हा ना, शंकर सतत गुलाला झाला आणि शंकरचा तर वेगळाच फॉर्म आलेला आहे. चालेल. बाईची मुलं काय थोड्या वेळानेच घेता बघा. सगळी जण जसं 50-50 ब्रँड दिसते ना, सगळी जण येऊन आनंद साजरी करतात. मित्रांनो सगळी जण आनंद साजरे करतात. एक गुलाल रोजचीच होली नाही का आपली, रोजची होली. इकडं आपला प्रेम भाई बरेच दिवसानंतर. मग का बाई लगेगिंग करायचं का? काही दिसच नाही आली काला वर्षील म्हणून. नाही ना, मग तू दिसच नाही म्हणून शर्ती नसते का? ठीक आहे बाई, काही टेन्शन नाही. बरेच दिवसानंतर वरदान बघायला भेटला बाई. वरदानचं स्पीड कसं होतं आज? मस्त होतं ना? अगोदर का लागला का रुटीनला? चालेल चालेल, शुभेच्छा शुभेच्छा. इकडे जुना खिलाडी आपला शंकर आहे, शंकर 50-50. भाई सगळी बारकी विरकी सगळी नाद नाही भाई यांचा. शेठ नमस्कार. नमस्कार. कुठून आल्यात? पनवेलवर. कोणला शर्ती बघायला आल्यात? मथुरला बघायला आले का? मथुर बकासूर गेले शर्तीला. काय वाटतं आज विजय घेईल का? 100%. कोण कोण आले तुम्ही? मित्र गावाले. असं मग काय सुट्टी घेऊन आलेत आज? अरे वा, म्हणजे कसं वाटतं शर्तीने येऊन इकडं? मजा आहे ना का? ऊन लागतं का? ऊन चालेल चालेल भाई, शुभेच्छा तुम्हाला पण. चालेल भाई. काव्य मधुराज ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा भाईचे. हा सगळे करा भाई. नमस्कार, नाव काय तुझं? कुठून आलेस? गावातलं आहे का भाई तुम्ही? इथलं नाव काय? सूर्यकांत गायकवाड. भाई तुझा? भाई कोण आणले बैल तुमचा? बिस्लरी आणले. नावातच भाई प्युअर दिसतं भाई. ताण पण लागले रे. हा ना भाई, म्हणजे तुमचे काय बोलतात, जीवनाची ताण भागवली का बिस्लरी? 100%. भाई नावाप्रमाणे काम करते का बिस्लरी? कसा पडला तर? पब्लिकने फिट. आणि आज गुलाल झाला का नाही? अरे वा, आज पण गुलाल झाला, म्हणजे आज पण भरूनच ताण भागली तुमची. भाई काय बोलता, IPL चालू झाला. क्रिकेट बघता का नाही तुम्ही? आवडती टीम कुठली आहे तुझी? मुंबई इंडियन्स. तुझी? मुंबई इंडियन्स. इंडिया का मुंबई इंडियन? मुंबई इंडियन ना भाई. पण आता बघायला गेलो तर चेन्नई फॅन पण म्हणजे ट्रोल करतात मुंबई इंडियनला. त्यांच्याबद्दल काय बोलशील? म्हणजे त्यांच्याबद्दल प्रेम आहे का तुला, का राग येतो त्यांचा? प्रेम आहे का? 100% भाई, शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. मित्रांनो युट्यूब फॅमिली मधनं आपलं भाऊ भेटल्या. दादूस नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? उत्तम मते. कुठं आल्यात? कशेले. दादा तू? रोशन मते. कशेले. कशेलेवरून आलं का दादा? नाव दादा काय सांगाल, आज कोणला बघायला आले आणि अड्ड्याबद्दल काय सांगाल? बकासूरला बघायला आलो. आमच्या मित्र असणे हा दादा, बकासूरने गुलाल घेतले आज आणि सगळी लोक आनंदित आहेत. आणि खरोखर कडावच्या अड्ड्यामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली आणि सर्वांना आनंद दिले. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, बाकासूर जिथे असेल तिथे गर्दी 100% असते. त्याला बघायला जास्त लोक येतात. 100%. तिथे लाखोनी पब्लिक असते बघायला. जिंकल्यावर सगळ्यांना आनंद होतो, कारण सगळ्यांचा जीव आहे ना त्याच्यावर. त्यामुळे सगळीच खुश होतात. आणि आज शेराची ना बकासूरची गाडी कशी पडलेली, कसं वाटतं तुम्हाला? त्याला पब्लिक
पब्लिकला एवढ्या बाहेरून चांगला पडतोय. हा बघ नाही प्युअर ना. भाषा झालाय. दादा तुला कुठला बैल वाटतं? मला बकासूर आपला सगळ्यांचा लाडका बक्कासूर. बाई तुला बक्कासूर प्रेमी झालेले आहेत नाही का. मग आज कसं काय गुलाल झालेला, आता अड्डा बघायला जाणार का बक्कासूर बघून बस आता घरी? चालेल बाई, शुभेच्छा. मित्रांनो मुंबई बिंजोड असो किंवा घाट असो, सगळीकडे असा स्वतःच्या जोरावरती अधिराज्य करणारा छोटा लक्ष्या समोर. छोटा लक्ष्या इकडे बकासूर आणि इकडे शेरा. मित्रांनो सचिन शेट घरत यांच्या आपण धावणीला आहे आणि एक बघायला भेटतं समोरच आपल्याला छोटा लक्ष्या. बघा मित्रांनो अजूनपर्यंत फिटनेस कशी आहे मला तरी वाटतं आता सध्या पल्लेत नाही आहे, पण फिटनेस एकदम कडक आहे. तटीची लढत आहे, कोण कोणाला कमी नाही. सचिन शेट यांच्या घरचेच आज स्वतः विरुद्ध बघायला भेटतात. कोण जिंकल? पैसे लावा. बांडा का काला? माझा तर बांडा, तुम्ही सांगा. आतीच लावतो का पैसे? माझा बांडा, माझी साईडचा बांडा का माझा? तुझा तो काला. हा चल 500 लागले का? 500 आतीच 500 का? 500 माझा बांडा आहे का? माझा बांडा. चल बांड्या, बांड्या चल. मान खाली न दिली पाहिजे, मान तुटली तरी मार. चालल्या आतीचा मागे चालला. आटी तडीची लढत आहे. 500 लागलेली आहे. तिकडं बघू. अरे बाबा आतीच का बघायला लागला? नाही बाई, नाही उभाची गोष्ट नाही. ही झून सुटले बाई, ही झून सुटले. नाही ही झून सुटले बाई, ही झून सुटले बाई. नाही ही झून सुटले बाई. ए भाई नाही, हे पोरेने हाकलले बाई, हे पोरेने हाकलले. हे पोरे नाही बाई, नाही. हे खोटा बाई, ही खोटा, ही खोटी बात आहे. मित्रांनो भाऊच भेटले. भाऊच नमस्कार. काय नाव तुमचं? निखिल जोशी. दादा कोणला बघायला आलं तसाच? आज बकासूरला. मग बकासूर जिंकला, कसा का वाटतं तुला? आम्हाला खूप. असं मग संध्याकाळचा कार्यक्रम वगैरे कसा का तुझा? संध्याकाळी आता आम्ही जाणार होतो, बसणार. म्हणजे काय असणार जल्लोष जरा सांगायला थोडक्यात. जोरातच असणार आमचा. म्हणजे तरी पण काहीतरी सांगू शकता, म्हणजे काय कसल्या प्रकारचा जल्लोष असेल? जल्लोष कसा आता ते सांगू शकत नाही कॅमेऱ्यामध्ये. असं ऑन कॅमेरा असं म्हणजे मला वाटलं कुठं काय असा एक मित्रांमध्ये असा गुलाल बिलाल उतरून असं काहीतरी जल्लोष असेल, पण तो उधळला ना आता अड्ड्यामध्ये. ओके, आता घरी जाऊन गुलाल उधलाच आहे नाही का. दादा मग संध्याकाळचे मॅच बी बघणार असेल, सपोर्ट कोणला करतोस तू? मॅच आता मुंबई इंडियन्स आपली. ओके, म्हणजे आपण मुंबईचा 100% आपले मुंबई इंडियन्स सपोर्ट असेल. बकासूर बद्दल काय बोलशील? बैलगाडा क्षेत्रामधला देव, एक प्रकारे देवच येतो. हा, त्याचा पळ म्हणजे खूप छान आहे. आजचा पल बघितला का? आजचा पळ खूप छान होता. आणि शेराची त्याची गाडी कशी पळाली? एक नंबर पळाली गाडी. दादा तुमचे बैल वगैरे आहेत का? आमच्या आहेत ना बैल. असं वाटतं का कधी बकासूर मध्ये आपला बैल पळावा असं? आम्हाला वाटलं होतं आज आमचा पण बैलाबरोबर त्याला काढायला होता बकासूरला. असं म्हणजे एक इच्छा होती मनामध्ये. नक्कीच म्हणजे आपला बैलाचा पल असेल. वैभव दादाला मी सांगतो की दादांचा बैल आहे म्हणून ते व्हिडिओ वगैरे बघून बघा, एक दिवशी करा नियोजन वगैरे. आता वैभव दादा आले, सचिन शेट तुमचे जवळचे नाते जवळचे आहेत, मग त्यांच्याशी बोलून कधी होईल का बकासूर मध्ये नियोजन तुमचं? होईल ना. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये असं मोहिल शेटशी बोलणं वगैरे झालं का तुमचं? मोहिल शेट इकडे आहेत, आता बोलणं करून घ्या. बोलणं करून घेऊ. आता चालू आहे आम्ही पण. बैलाचं नाव काय तुमच्या? आमचं नाव शिवा. शिवाना बकासूर म्हणजे लवकर दिसतील आपल्याला. चालेल दादा, शुभेच्छा. अजून कोणती इच्छा आहे का कुठल्या बैलामध्ये पळायची? अजून मथुरमध्ये पळायची इच्छा आहे. मथुरमध्ये पळायची इच्छा 100% पुरी होईल बाई. अपेक्षा सोडायची नाही, 100%. धन्यवाद भाई, धन्यवाद.